क्षणे वराहावरती मुष्टीप्रहार करावा, वराहाने पुन्हा हिरण्याक्षावरती मुष्टीप्रवाह करावा, असं घनघोर अशा प्रकारचं युद्ध लागलं आणि देवाने असा एक गदेचा प्रहार हिरण्याक्षाच्या कानावरती केला आणि हिरण्याक्ष मरून गतप्राण अशा प्रकारचा झाला. आणि हिरण्याक्ष जसा गतप्राण झाला, वराहदेवाने ही पृथ्वी रसातळातून आपल्या सोंडेच्या नाकाच्या शिंगावरती अशी धारण केली आणि ही पृथ्वी वरती आणली आणि स्वयंभू मनुच्या स्वाधीन केली. ही पृथ्वी धरा आणि याच्यावरती तुम्ही अशा प्रकारचा सृष्टीचा विस्तार करा. विस्तार करण्याकरता रसातळाला गेलेली वराह रूप धरून देवाने पृथ्वी आणून दिली आणि मग आता स्वयंभू मनुला आणि शतरूपेला सांगितलं याच्यावरती तुम्हाला मैथुनी सृष्टी निर्माण करायची. म्हणले ठीक आहे. मग पहिल्यांदा काय झालं, स्वयंभू मनुला 3 कन्या आणि 2 मुलं झाली. 3 कन्या कोणत्या? देवहूती, आकुती आणि प्रसूती. त्याच्यानंतर 2 मुलं झाली, प्रियवत आणि उत्तानपाद. आता झाला प्रकार असा, स्वयंभू मनु आणि देवहूती रथात घालून, या स्वयंभू मनुने देवहूतीला रथात घातलं आणि वर शोधायला चालू केलं. कुठं जावं या मुलीला वर कोण शोधावा, कुठं शोधावा? कर्दम ऋषींच्या आश्रमामध्ये गेले आणि कर्दम ऋषीला सांगितलं ही कन्या तुम्हाला समर्पण करायची, चालेल का? म्हणजे माझी काय हरकत नाही, पण तिची परवानगी घेतली पाहिजे. दोघांचं बोलणं झालं आणि कर्दम प्रजापतीने सांगितलं एक मुलगा होईपर्यंत मी तुझ्याशी संसार अशा प्रकारचा करेन. कर्दम प्रजापती आणि देवहूती यांचा विवाह झाला आणि यांच्या विवाहातून 9 मुली आणि 1 मुलगा. त्या मुलाचं नाव आहे कपिल देव. आणि शेवटी कर्दम प्रजापती वानप्रस्थाश्रम घेऊन निघून गेले आणि कपिल देवाने आपल्या आईला सांगितलं आई मी तुला आता ब्रह्मबोध करतो. आणि मग कपिल देवाने पुष्कळ अशा प्रकारचा देवहूतीला सांख्य तत्वज्ञान सांगितलं, अष्टांग योग सांगितलं, ध्यान सांगितलं, धारणा सांगितली, समाधी सांगितली. असा कपिलाचार्याने पुष्कळ अशा प्रकारचा बोध आपल्या मातेला केला आणि आपली माता कृतकृतार्थ झाली. आणि कपिल देवाने सांगितलं की आता मलाही आई आज्ञा दे, आता मला जाऊ दे, आता मला जायचं आहे. आणि शेवटी कपिलाचार्य निघून गेले. आणि खरं म्हणजे कपिलाचार्य जेव्हा निघून जातात ना, तेव्हा गंगासागर संगमामध्ये समुद्राने कपिलाचार्यांना स्थान दिलं. कालांतराने काय झालं, इकडं देवहूतीच्या अंगातून एक नदी प्राप्त झाली आणि देवभक्तीने भगवत भक्तीच्या द्वारा घरातूनच स्वतःच्या शरीरातून एक द्रव निर्माण केला आणि स्वतःच्या शरीराचीच नदी अशा प्रकारची देवहूतीची झाली. आणि अशा ठिकाणी आपला पहिला स्कंद कालच्या दिवशी संपला आणि या ठिकाणी आपला दुसरा स्कंद संपतोय. एकदा आपल्या नियमाप्रमाणे स्कंद समाप्तीचं भजन आपल्याला घ्यायचंय, तदनंतर आपण पुढचा विचार पाहणार आहोत. हे राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम सीता राम राम राम
पुरुष मंडळी हे रघुपती राघव राजा पतित पावन सीता हो सीताराम सीताराम पतित पावन रघुपती राघव पतित पावन सीता रघुपती प्रभु रामचंद्र भगवान की जय ओंकारनाथ भगवान की जय। आणि अशा प्रकारे सृष्टीचा विस्तार करत असताना स्वयंभू मनुला 3 कन्या देवहूतीचं लग्न कर्दम प्रजापती बरोबर झालं. कपिलाचार्य यांनी सांख्योपदेश केला. श्रीमद भागवतामध्ये सांख्योपदेशाला विशेष अशा प्रकारची किंमत आहे. कपिलाचार्यांनी आपल्या आईला सांख्योपदेश केला. त्याच्यानंतर दुसरी मुलगी स्वयंभू मनुची आकुती, तिचा रुची ऋषीशी विवाह झाला. त्यांच्यातून यज्ञ नारायणाचा अशा प्रकारचा यांच्या पोटी बोलिए यज्ञ नारायण भगवान की जय। आणि इकडं प्रसूती आणि दक्ष यांच्या पोटी 16 कन्या अशा प्रकारच्या प्राप्त झाल्या. आणि 16 कन्यापैकी 1 कन्या तिचं नाव सती. आणि मग त्या सतीचं लग्न भगवान महादेवाबरोबर ठरलं. आणि कालांतराने मग तो यथायोग्य अशा प्रकारचा देवाचा विवाह सोहळा झाला. कित्येक दिवस उलटून गेले. संसार यांचा सुखाचा चालला होता. पण एकदा प्रकार असा झाला की हे दक्ष यांना प्रजापती असं स्थान देण्यात आलं. प्रजापती म्हणजे त्यांच्या हाताखाली काही मांडलिक अशा प्रकारच्या मांडलिकांचा विचार येतो. अनेक जसं की गावामध्ये सरपंच श्रेष्ठ आहे तसं ऋषीमध्ये प्रजापती श्रेष्ठ आहे असं ठरलं. आणि मग प्रजापती हे पद दक्ष महाराजांना देण्यात आलं. आणि दक्ष महाराज जेव्हा एकदा प्रकार असा झाला, सगळी सभा भरली आणि त्या सभेमध्ये ब्रह्मदेव आहेत, विष्णू आहेत आणि भगवान शंकर आहेत. आणि त्या सभेमध्ये सगळे साधू संत जपी तपी ऋषी असे सगळे बसले असताना अचानक दक्ष प्रजापतींचं येणं झालं. आता साधा व्यवहार सांगतो तुम्हाला. आपण इथं सगळे बसलो असताना जर अचानक या परमार्थातला कुणी मोठा मनुष्य आला तर नियम असा की त्यांच्या स्वागताकरता आपण उठून उभं राहावं. त्यांच्या स्वागताकरता आपण उठून उभं राहिलो नाही
तर शिष्टागमने अनाध्याय, शिष्टाचा आपला शिष्टपणा दिसतो, त्यांचा अनादर होतो. आणि असा अनादर होऊ नये म्हणून जसं की बाकीचं सोडा, साधा विषय सांगतो. आपण इथं सगळेजण बसलो असताना अचानक मुख्यमंत्री आला तर त्याच्या स्वागताकरता उठून उभं राहावं लागतं की नाही? तो आपल्यापेक्षा मोठा आहे, त्याचा अधिकार मोठा आहे, त्याच्याकरता स्वागताकरता उठून उभा राहा. आपण वर्ष श्राद्धाला पुष्पवृष्टी करतो, बरोबर? वर्ष श्राद्धाला पुष्पवृष्टी करत असताना आपण बसून पुष्पवृष्टी करतो की उभा राहून करतो? उभा राहून पुष्पवृष्टी करण्याचं काय कारण आहे? ज्याचं वर्ष श्राद्ध आहे ना, तो आत्मस्वरूपानं ते पाहायला त्या ठिकाणी येत असतो. आणि म्हणून करता ते स्वागत त्या आत्म्याचं असतं. वास्तविक पाहता तो शरीर सोडून आत्मा गेलेला असतो, पण वर्ष श्राद्धाला जेव्हा नैवेद्य भक्षण करण्याकरता तो आत्मा येणार असतो ना, तो आत्मा म्हणजेच देवाचं स्वरूप आहे. मनश्चेष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्था आणि करिष्यती. प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी आत्मस्वरूपाने देव नांदतात, म्हणून तो देवाचा आदर म्हणून उठून उभं राहायचं, असा एक नियम आहे. दक्ष प्रजापती जेव्हा प्रवेश करतात सभेमध्ये, सगळेजण उठून उभे राहिले, पण भगवान विष्णू उठून उभे राहिले नाही, भगवान ब्रह्मदेव उठून उभे राहिले नाही. का? तर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टीतले दक्ष प्रजापती असल्यामुळं दक्ष प्रजापतीपेक्षा ब्रह्मदेव श्रेष्ठ आहेत. भगवान महाविष्णू सुद्धा उठून उभे राहिले नाही. त्याचं कारण असं आहे की सृष्टी विस्तारानंतर स्थिती करण्याचं काम भगवान विष्णूचं असल्या कारणामुळे विष्णूचा अधिकार दक्ष महाराजांपेक्षा प्रजापतीपेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून भगवान विष्णू सुद्धा उठून उभे राहिले नाही. आता भगवान शंकरांनी उठायला पाहिजे की नाही पाहिजे तेवढं सांगा बरं. हा जावई आहे, पण जावई घरी, कीर्तनात काय? कीर्तनाला कीर्तनकाराचाच मान मोठा आहे ना. सासरा येऊन पाया पडला मध्ये कीर्तनकाराने पुन्हा दंडवत घालायचा का? जावई असलं तरी घरी. पण मग इकडे सभेमध्ये भगवान शंकरांना एक तर गंमत अशी आहे, भगवान शंकर ह्या अखंड प्रभू रामचंद्रजीच्या नावामध्ये डुंबून गेलेले. समोर दक्ष प्रजापती आलेत, आपला सासरा आलाय आणि आपण उठून त्याच्या स्वागताकरता उभा राहायचंय, हे मनातही आलं नाही, आठवणीतच आलं नाही. एक तर आठवणीत आलं असतं तरी सुद्धा उठून उभा राहणं योग्य नव्हतं, कारण यांचा अधिकार मोठा आहे. आणि तरी सुद्धा मग जेव्हा भगवान शंकर उठून उभे राहत नाही, तेव्हा दक्ष प्रजापतींना असं वाटलं की अरे मी सासरा आहे आणि जावयाने माझा भर सभेत अपमान केला. असं ठरलं आता आपलं आणि जावयाचं परत जमणार नाही. असं ठरलं, जावयाला परत आपण बोलायचं नाही, आपण त्याच्या घरी जायचं नाही, त्याचा ना आपला संबंध संपला. आणि मग त्या भर सभेमध्ये दक्ष महाराजांनी भगवान शंकराला हे नाही नाही ते बोलले. काय काय झालं त्या सभेमध्ये? मग पुष्कळ अशा प्रकारची शापाशापी झाली. आणि मग सांगितलं की तुला यज्ञामध्ये, तुम्हाला कोणता यज्ञामध्ये अग्रभाग अशा प्रकारचा आम्ही इथून पुढे देणार नाही. ठरलं. कालांतराने भगवान शंकर घरी गेले. आता ते भगवान शंकर होते, इकडं भर सभेमध्ये शिव्यागाळी झाली, शापाशापी झाली. त्यांनी घरी जाऊन काही बायकोवरती राग काढला नाही, त्यांनी घरी काही सांगितलं नाही. काय झालं बाहेर? सासरे बुवांनी माझा अपमान केला, सासरे बुवांनी मला शाप दिला, सासरे बुवा असं म्हणले की तुम्हाला यज्ञामध्ये आता आम्ही अग्रभाग अशा प्रकारचा देणार नाही. शहाणी माणसं विचार करून पाऊल उचलतात. भगवान शंकराने सतीला काही सांगितलं नाही. पुष्कळ दिवस गेले. काय आहे, सासऱ्याने अनादर केला, मग त्याचा राग बायकोवर काढून चालतं का? व्यवहार आहे, चालत नाही. आणि पुष्कळ दिवस गेले. कालांतराने प्रकार असा झाला की दक्षाला वाटलं की आता आपण काय करायचं, यज्ञ करायचा. पुष्कळ वर्ष उलटून गेले याला, पण यांच्या मनातला राग काही गेला नव्हता. आणि भगवान शंकरांना आमंत्रणच द्यायचं नाही. म्हणजे सप्ताह तर करायचा आणि गावातला जो मुख्य आहे त्याला बोलवायचंच नाही, परमार्थातला जो मुख्य आहे त्याला बोलवायचंच नाही, त्याच्याशिवाय सप्ताह करायचा असं ठरलं. आता भगवान शंकरांना न बोलवता दक्ष प्रजापतीने यज्ञ करायचा ठरवला. आणि या यज्ञामध्ये सगळ्या साधू संताला, जपी तपीला, योग्यांना निमंत्रण द्यायला चालू केले. जिकडं तिकडं जावं, महाराज
आमच्या घरी आम्ही यज्ञ अशा प्रकारचा ठरवलेला आहे, आपण नक्की यावं, सहकुटुंब यावं, आपले पाय आमच्या यज्ञाला लावावेत. म्हणले ठीक आहे. आणि सगळीकडे निमंत्रण देत असताना एका ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. त्यांचं नाव दधीची ऋषी. दधीची ऋषींच्याकडे निमंत्रण देण्याकरता आश्रमामध्ये गेले आणि सांगितलं, महाराज आम्ही यज्ञ अशा प्रकारचा ठेवलेला आहे, त्या यज्ञामध्ये तुम्ही आमच्या यज्ञामध्ये यावं ही आमची विनंती आहे. होय, नक्की तुमच्या यज्ञामध्ये येऊ, पण सांगा आमंत्रण कोणाकोणाला दिलं? म्हणले ब्रह्मदेवाला दिलं. ठीक आहे. महाविष्णूला दिलं? म्हणले ठीक आहे. भगवान शंकराला दिलं का? म्हणले त्यांना आम्ही आमंत्रण देणार नाही. अरे असं कसं चालेल? यज्ञाचा जो मुख्य अधिष्ठात्री जी देवता आहे त्या देवतेला जर तुम्ही बोलवत नसाल तर आम्ही तुमच्या यज्ञाला येणार नाही. दक्ष ऋषीने सांगितलं, भगवान शंकराला जर तुम्ही बोलवत नसाल तर आम्ही यज्ञाला येणार नाही. मग होता करता बऱ्याच जपीतपींना असं कळालं की या यज्ञामध्ये भगवान शंकराला न बोलवता यज्ञ करायचा आहे, म्हणजे या यज्ञामध्ये काहीतरी भांडण होणार आहे आणि कमीत कमी भांडण पाहायला मिळेल म्हणून काही लोक यज्ञाला निघाले. नाही काय मिळलं तर म्हणले चला भांडण तर पाहून येऊ. सगळे यज्ञाकरता जमा झाले आणि आकाश मार्गाने सकाळ सकाळी पुष्पक विमानं निघाली आणि सतीने विचारलं, अगं काही मैत्रिणी बोलायला लागल्या, कुठं चालला? म्हणले कनकल देशात चाललो. कशा करता? म्हणले तुमच्याच वडिलांनी यज्ञ ठेवलेला आहे, त्यांनी आम्हाला आमंत्रण दिले, आम्ही आमंत्रण पोहोचवण्याकरता दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये निघालेलो आहे. सतीला कळालं आपल्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे आणि सती महादेवाकडे गेली आणि सतीने महादेवाला सांगितलं, हे भगवंता, हे प्राणनाथा दीनानाथा, काय झालं सती? काही नाही, मग तुमच्या सासऱ्याकडे यज्ञ आहे. आता गंमत आहे का? सतीने सांगितलं नाही माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे, असं सांगितलं तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे. म्हणजे धोंडे जेवणाला माहेरी चला म्हणायचं नाही, तुम्हाला सासरवाडीला धोंडे जेवणाकरता बोलवलं असं म्हणायचं. सरळ घ्यायचं नाही, इकडून फिरवून घ्यायचं. आणि मग लक्षात आलं देवाच्या की सती असं म्हणते की आपल्याला दक्षाने यज्ञाकरता बोलवलंय, पण दक्ष त्या भगवान शंकराने सांगितलं, अगं सती आपल्याला आमंत्रण नाही आणि आमंत्रणाशिवाय आपण जाणं बरं नाही. काय आहे, आमंत्रण जर नसेल तर भल्या भल्या ठिकाणी जाऊन सुद्धा अपमान होतो, न पेक्षा न गेलेलं बरं. जायचं नाही सती, नको जायला. तेव्हा सती समजावून सांगते, भगवंता, हे महादेवा, एवढा मोठा यज्ञ करायचा आहे, विसरले असतील, असं कसं तुम्ही नाही म्हणून चालेल? तुम्ही जावई आहात, मी मुलगी आहे, आपल्याला आमंत्रण देणार नाहीत पिताश्री, असं होणार नाही. चला यज्ञाला. भगवान शंकराने सांगितलं, मी येणार नाही, मला यायचं नाही सती, तुला जायचं असेल तर जा. सतीची मोठी घालमेल झाली, जावं की न जावं. जावं तर आपल्या ज्याच्या बरोबर इतक्या दिवसापासून संसार केला त्यांचा अनादर होतो, भगवान शंकराचा अनादर होतो. आणि न जावं तर आपल्या सगळ्या मावश्या, आपल्या आत्या, आपल्या बहिणी, आपली आई आपली वाट बघत असेल. वास्तविक पाहता भगवान शंकरांच्या बद्दल दक्षाच्या मनात द्वेष असल्यामुळे आमंत्रण दिलं नाही, सतीची घालमेल झाली. आणि मग शेवटी भगवान शंकरांनी सतीचं गाठोडं बांधून दिलं. गंमत आहे का? फार मोठ्या वक्त्याच्या मुखातून ऐकलं. भगवान शंकरांनी सतीला गाठोडं बांधून का दिलं? तर भगवान शंकरांना माहित होतं की ही सती काही केलं तरी आता थांबणार नाही आणि एकदा सती गेली तर ती माघारी येणार नाही. या सतीची आठवण आपल्याला पुन्हा राहायला नको. आणि सतीची आठवण या घरामध्ये राहिली तर प्रभू रामचंद्रजींच्या भजनामध्ये आपल्याला बाधा येईल. म्हणून गाठोडं बांधलं आणि सतीच्या हातात दिलं. सती हात जोडते, देवा कशा करता गाठोडं देता? असू दे ग सती, लागेल तुला. सती सांगते भगवान शंकरांना, चला ना यज्ञाला. भगवान म्हणतात, नाही सती, तुला जायचं असेल तर जा. नंदीच्या पाठीवर बसून सती दक्ष महाराजांच्या यज्ञामध्ये प्रवेश करते. आणि जेव्हा सती दक्ष महाराजांच्या यज्ञामध्ये प्रवेश करते ना, तेव्हा पहिल्यांदा पाठ फिरवली वडिलांनी. मुलगी आली आणि वडिलांनी पाहिलंच नाही. मुलीला असं वाटलं, सतीला असं वाटलं, वडिलांनी आपल्याला चुकून पाहिलं नसेल, कामाच्या घाईत धावपळीत असतील. सती वडिलांच्या पुढे गेली, बाबा मी आलो बर का, यज्ञ करता आले. तेव्हा परत दक्ष महाराज पाठ फिरवतात.
सतीला वाटलं बाबा काहीतरी आपल्यावरती नाराज दिसतात. सती आपल्या मैत्रिणीकडे जाते, कोणी मैत्रीण बोलत नाही. सती आपल्या मावशीची गाठ घेते, कोणी मावशी बोलत नाही. सती आपल्या आई पुढे जाते, अगं आई मी आले ना ग, यज्ञाला आले, तरी सुद्धा आई सतीशी बोलत नाही. काय करावं? सतीला वाटलं की मग आता ज्यांच्या करवी हा यज्ञ आरंभलेला आहे त्या यज्ञामध्ये भगवान शंकराचा अग्रभाग कुठे आहे? सती जिथं होम हवन आणि यज्ञशाळेमध्ये अशा प्रकारची गेली, जिथं हे आसन मांडलं होतं, भगवान ब्रह्मदेवाचं आसन मांडलंय, भगवान महाविष्णूचं आसन मांडलंय, पण भगवान शंकराचं आसन मांडलेलं नाही. सतीला राग आला, माझ्या नवऱ्याचं आसन जगात सर्वश्रेष्ठ असून या यज्ञामध्ये त्यांना आमंत्रण नाही, यज्ञामध्ये यज्ञाचा अग्रभाग नाही, या देहाने माझ्या नवऱ्याची आज्ञा अशा प्रकारची मोडलेली आहे. सतीने विचार केला की हा देह आपल्याला ठेवायचा नाही. त्याची दोन कारण, या यज्ञात जर रक्तपात झाला तर हा यज्ञ सिद्धीला जात नाही, आणि माझ्या नवऱ्याचा जिथं अपमान झालाय तो यज्ञ मी सिद्ध होऊ देणार नाही. मी स्वतःचा दाह करून मरेल, परंतु यज्ञ सिद्धीला जाऊ देणार नाही. भगवान शंकराने पुष्कळ वेळा सांगितलं जाऊ नको, तरी सुद्धा या देहानं माझ्या पतिदेवाची आज्ञा मोडली, म्हणून हा देहच ठेवायला नको. वेणी सोडली आणि सतीने क्रोधायमान होऊन यज्ञामध्ये उडी अशा प्रकारची घेतली. तसं यज्ञ कुंडामध्ये सती मातेनं जेव्हा प्रवेश केला ना, नारदांनी ही वार्ता जाऊन भगवान शंकरांना सांगितली की सतीने यज्ञ कुंडामध्ये प्रवेश केलेला आहे आणि सती आता या जगात राहिली नाही. भगवान शंकराने जटा आपटल्या आणि त्या जटेमधून वीरभद्र प्रकट झाले आणि वीरभद्र यज्ञामध्ये आले आणि दिसेल त्याला कापाकापी, दिसेल त्याला मारामारी, सगळ्या यज्ञामध्ये रक्ताचा अशा प्रकारचा सडा, मांसाचा चिखल या वीरभद्राने केला. आणि मग सगळ्यांना आता असं वाटलं की याच्यातून आपल्याला भगवान शंकराच्या शिवाय कोणी सोडवणार नाही. सर्वजण हात जोडून भगवान शंकरांकडे गेले आणि सांगितलं, तुम्ही जगाचे सर्व जगन्नियंते आहात, आमचा यज्ञ तुम्ही सिद्ध करून द्या. सर्वजण अशा प्रकारचं तिथं गेल्यानंतर भगवान शंकर परब्रह्म परमात्मा त्या यज्ञशाळेमध्ये प्रविष्ट झाले आणि स्वतः त्यांनी सांगितलं, या दक्षाला उठवायचं असेल तर उत्तर दिशेला चालत जा, एक बोकड मरून पडलेला असेल त्याचं मस्तक आणा. आणि मग पार्श्वत तिकडे गेले, बोकडाचं मस्तक आणलं, दक्षाच्या धडावरती ठेवलं आणि दक्षाला जिवंत केलं आणि सगळं अशा प्रकारचा तो यज्ञ सिद्धीला अशा प्रकारचा नेऊन दिला. आणि सिद्धीला जेव्हा हा यज्ञ नेऊन दिला तेव्हा जगामध्ये असं ठरलं की महाविष्णू आणि भगवान शंकर हे वेगळे नाहीत. एका यज्ञामध्ये महाविष्णूची पूजा आणि भगवान शंकराची पूजा नाही केली तर यज्ञामध्ये अनर्थ होतो. हा जगामध्ये सिद्धांत अशा प्रकारचा ठेवून दिला. भगवान शंकर आणि भगवान महाविष्णू हे वेगळे नाहीत, हे एकच आहेत. आपण जर एकाच देवाची पूजा करायला लागलो तर आपल्याही जीवनामध्ये असाच अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जर म्हणायला लागलो आम्ही महाविष्णूचेच भक्त आहोत, आम्ही भगवान शंकरांची पूजा करणार नाही, असं जर म्हटलं तर चालणार नाही. आपल्याकडं तुळशीची माळ आहे ना, तुळशीची माळ, त्या तुळशीच्या माळेमध्ये रुद्राक्ष घालण्याची पद्धती आहे. आपल्याकडं आपण जे एकादशीचं व्रत करतो ना, या एकादशीच्या व्रताबरोबर सोमवारचं व्रत करण्याची पद्धती आहे, परंपरा आहे. तुकोबराय सांगतात, व्रत एकादशी सोमवार न करीती त्यांचं काय होईल आम्हाला माहित नाही, कोण त्यांची गती होईल नेणो. आणि अशा प्रकारचं हरिहरामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद करायचा नाही. हरिहरा भेद
दक्ष यज्ञामधून असा सिद्धांत जगाच्या समोर सांगून दिला की भगवान शंकर आणि भगवान महाविष्णू यांची समतोल अशा प्रकारची पूजा जर केली नाही तर नक्की अशा प्रकारचा अनर्थच होणार आहे. संप्रदायामध्ये सुद्धा भगवान पंढरीनाथाच्या वारीला भगवान पांडुरंगरायाची वारी कोणी चालू केली हो? भगवान पांडुरंगरायाची वारी भगवान महादेवाने चालू केली. आमच्या पंढरपूरचा पहिला वारकरी कोण असेल तर पंढरपूरचा पहिला वारकरी महादेव आहेत. इतिहास सगळा सांगून वेळ घेणार नाही. आपल्या सर्वांना माहित आहे भगवान महादेव जेव्हा पंढरपूरला वारीला येतात, मग चंद्रभागेतून चालत 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 वर येताना सगळेजण गर्दीमध्ये थकले. नंदी बाहेर बसला, बरं गणपती बाप्पा बसले, पार्वती आई साहेब बसल्या. महादेव जेव्हा पुढे जातात आणि पांडुरंगरायाच्या चरणारविंदी नतमस्तक होतात ना, तेव्हा पांडुरंगरायाने भगवान शंकराला उचललं आणि आपल्या मस्तकावरती धारण केलं. देवा तुमची जागा इथं आहे. सिद्धांत हा आहे की संप्रदायामध्ये भगवान शंकर आणि भगवान महाविष्णू हे दोघं एक स्वरूपाने अशा प्रकारचे नांदतात. एकाचे हृदय हे त्यांच्या हृदयात आणि ते यांच्या हृदयात, असं या दोघांना वेगळं करता येत नाही. वेगळं केलं तर अनर्थ अशा प्रकारचा होतो. आणि याच्यानंतर अर्थ पुरुषार्थ सांगण्याकरता श्रीमद भागवतामध्ये व्यास ऋषी हे पुरुषार्थ सांगण्याकरता जे चरित्र चालू आहेत ना, त्याच्यामध्ये अर्थ पुरुषार्थ सांगण्याकरता ध्रुव बाळाची अशा प्रकारची कथा याच्यानंतर श्रीमद भागवतामध्ये येते. स्वयंभू मनुचे चिरंजीव, त्यांचं नाव उत्तानपाद, आणि उत्तानपादाच्या पोटी उत्तानपादाने 2 लग्न केली. एक सुरुची आणि दुसरं सुनीती. सुरुची म्हणजे स्वतःच्या आवडीप्रमाणे आणि सुनीती म्हणजे नीतीनं चालल्यानंतर ध्रुव बाळ पोटी येतात आणि रुचीनं चालल्यानंतर उत्तम पोटाला येतं. उत्तानपाद आणि सुरुची यांच्या संसारातून उत्तम जन्माला आला आणि उत्तानपाद आणि सुनीती यांच्या संसारातून ध्रुव बाळ जन्माला आले. आणि प्रकार असा होता की आवडती ही आवडती असते आणि नावडती ही नावडतीच असते. असं म्हटलं जातं संसारामध्ये नावडतीचं मीठ सुद्धा आळणी लागतं. एवढा मोठा उत्तानपाद राजा आहे. सुरुची बरोबर नांदतो खरं, पण सुनीतीचा सांभाळ करण्याकरता तो अशा प्रकारचा सांभाळ करत नाही. सगळ्या राज्याचा सांभाळ करतो पण सुनीतीचा सांभाळ करत नाही. सुनीतीचा सांभाळ करत नाही म्हटल्यानंतर सुनीतीला एक मुलगा झाला, त्याचं नाव ध्रुव. ध्रुव बाळ लहान असताना मुलांबरोबर खेळायला गेला. लहानपणातले खेळ काय असतात? छोटे छोटे खेळ, कुठं गोट्या, कुठं लगोरी, कुठं हमामा, हे सगळे खेळ चालू असताना ध्रुव बाळ मुलांबरोबर खेळ खेळत असताना एका आईने बाळाला बोलवलं की बाळा चल, तुला तुझे बाबा बोलवतात. आतापर्यंत ध्रुव बाळाला मुलाने कुठं चालला रे? काही नाही म्हणे, मला बाबाने बोलवलं. बाबा? बाबा कोण असतात? म्हणजे बाबा वडील असतात. वडील असतात का? ध्रुव बाळ घरी गेला आणि ध्रुव बाळाने आईला विचारलं, आई बाकीच्या सर्वांना वडील आहेत, मला वडील नाहीत ग. बाकीच्या सर्वांना बाबा आहेत, मला बाबा नाहीत ग. खरं माझे बाबा कुठेच सांग ना. तेव्हा सुनीतीने सांगितलं, बाळा आजपर्यंत हा प्रश्न विचारलेला नाही, आज काय याच्यापासून अडलंय. दुसऱ्या दिवशी मुलगा खेळायला गेला आणि मग ध्रुव बाळाला विचारायला मुलामध्ये बोलणं चालू झालं. अरे तुझे बाबा कोण आहेत रे? ध्रुव बाळाने सांगितलं, मला बाबा नाहीत, मला वडील नाहीत. मुलं म्हणले, हा कुठं गावी गेलेत का? नाही म्हणले, गावी पण गेले नाही. म्हणले, वारले का? वारले पण नाही, मला वडीलच नाही. अरे वडील नाही का? असं कसं होईल? वडील असले पाहिजे. कोण तुझे वडील? माहित नाही. आईने सांगितलं नाही का? सांगितलं नाही. ध्रुव बाळ घरी आला आणि आईला विचारलं, आई खरं सांग ना, माझे वडील कोण आहेत? मुलं सगळे मला विचारतात,